नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. विजयने पार्थच्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळवून त्याचं खरं रूप सगळ्यांना दाखवलेलं आहे. त्याचबरोबर तो पार्थची पूर्ण कंपनी बंद कशी पाडणार आणि विक्रम आणि विजयमध्ये कसं काय भांडण लागलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सविस्तर व्हिडिओ नक्की पहा. पार्थ आणि काका डायनिंग टेबलवरती नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तर मानिनी त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येते. मिथुन काकांना मानिनी म्हणत असते की काय कोडी वगैरे सोडून झाली की नाही. तर आता काका म्हणत असतात की झालं. तर तेवढ्यात तिकडून रम्या येते नाश्ता करण्यासाठी. रम्याला आलेलं पाहून पार्थ म्हणत असतो की न्यूज कळाली का. तर मानिनी म्हणत असते की कसली न्यूज. मग पार्थ म्हणत असतो की ते प्रकाश रस्तोगी यांचं कॉन्टॅक्ट आपल्याला मिळणार होतं, ते दुसऱ्या कोणाला तरी मिळालं. मग मिथुन काका म्हणत असतात की मला त्यातलं एवढं काही कळत नाही, पण नेमकं कोणाला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं ते कळलं का. आता पार्थ म्हणत असतो, म्हणजे पार्थ आणि रम्या एकत्रच नाही असं म्हणतात. तर मग मानिनी म्हणत असते की तुम्हीच नेहमी सांगता ना, बिझनेसमध्ये गोष्टी वर खाली होत राहतात. मग काय. तेवढ्यातच तिकडून विजय येतो आणि म्हणत असतो की बरोबर बोलला मामी तुम्ही. आता वसवात त्या विजयला घेऊन आलेली असते. सगळेजण आता एकमेकांना इथे गुड मॉर्निंग म्हणतात आणि रम्या आता विजयला म्हणत असते की इतक्या सकाळ सकाळी तू इथे. तर आता तो म्हणत असतो की आनंदाची बातमी द्यायला आलेलो आहे. लगेच वसवात त्या म्हणते की मानिनी नाश्त्याला काही गोडधोड केलं आहे का ग, अभिनंदन करायला हवं यांचं. अशीच बातमी आता यांनी आणलेली आहे. मग लगेच विजय म्हणत असतो की गोड करायला कशाला पाहिजे, मी गोड घेऊनच आलेलो आहे, मोतीचूर लाडू मी घेऊन आलेलो आहे. तर आता सगळ्यात पहिला लाडू तो रम्याला खायला घालतो. रम्या आता खूपच रागाने त्याच्याकडे बघत असते. तर आता रम्या म्हणत असते की पण बातमी काय आहे ते तरी सांग. त्यावेळेस तो म्हणतो की सांगतो ना, रेडी आहात का, सगळी रेडी आहात ना. तर आता तो सांगायला सुरुवात करतो की प्रकाश रास्तोच्या कॉलनीचं कॉन्टॅक्ट माझ्या कंपनीला मिळालं. असं म्हणताच इकडे रम्या आणि पार्थला मात्र आश्चर्याचा धक्काच बसतो. रम्याला मग विजयचं कालचं बोलणं आठवतं की तो काल तिला म्हणाला होता की मी काहीच करू शकत नाही असं मानू नको, कारण मी जे काय करतो ना ते असं न कळत करतो आणि मी जे काय केलं असेल ना ते तुला उद्या नक्कीच कळणार आहे. आता विजय असं म्हणालेलं असतो ते आता रम्याला आठवतं. सगळ्यांचे चेहरे आता इथे पडले असतात. मग विजय म्हणत असतो की अरे तुम्हा सगळ्यांचे चेहरे का पडलेले आहेत, कॉन्ट्रॅक्ट घरी आलं ना. तर लगेच वसवात्या म्हणत असते की अगदी बरोबर बोललात, पण कमालच आहे बाई तुमची, तुम्ही एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट कसं काय मिळवलं, सांगा बरं आम्हाला सगळ्यांना कसं काय मिळवलं ते. तर रम्या वसवात्याला म्हणते की आई अगं काय आहे. तर आता वसवात्या म्हणते की आई काय आई, अगं मी विचारते ना काहीतरी. तर ती विजयला म्हणत असते की तुम्ही सांगा हो नक्की हे कसं मिळवलं. मग विजय वसवात्याला म्हणत असतो की ते सगळं आपण नंतर बघूया. चल पार्थ, तू लाडू वाटतोय का मी वाटू. जाऊ दे मीच वाटतो, कारण आनंद वाढल्याने वाढतो असं म्हणून तो सगळ्यांना लाडू देत असतो. पार्थच्या सुद्धा ताटामध्ये तो लाडू ठेवतो. नंतर मानिनी आणि मिथुन दादाला सुद्धा आता तो लाडू देतो. तेवढ्यातच तिकडून आता विक्रम येतो. विक्रमला पाहून आता विजय म्हणत असतो की वा काही सरप्राईज मिळालेला आहे, हेच परफेक्ट टाइम होतं तुमचं येण्याचं. असं म्हणून तो त्यांना सुद्धा लाडू घेऊन जातो. सगळेजण आता उठून उभा राहतात. तर विजय म्हणत असतो की आत्ताच आम्ही विजयचा विजय सेलिब्रेट करत होतो, घ्या तुम्ही पण तोंड गोड करून घ्या. विक्रम लाडूचा हात आता त्याचा बाजूला सारतो आणि म्हणत असतो की तू ते कॉन्ट्रॅक्ट मिळवलं म्हणून तुझं खूप खूप अभिनंदन, पण या घरामध्ये काय सेलिब्रेट करायचं आणि काय सेलिब्रेट नाही करायचं हे मी ठरवतो आणि मी अजूनही जिवंत आहे, त्यामुळे मी ठरवणार की ते सेलिब्रेट करायचं की नाही. तर लगेच विजय म्हणत असतो की करेक्ट आहे, तुम्ही जे बोलताय ना ते अगदी बरोबर आहे, कारण हे तुमचं घर आहे. माझं सेलिब्रेशन तुमच्या घरी कशाला. तुम्ही एक काम करा, माझ्या घरी या, तिकडे आपण खूप छान सेलिब्रेशन करू. आता तो लाडूचा जो बॉक्स असतो तो घेतो आणि मानिनी जवळ देतो आणि म्हणत असतो की मामी हे घ्या, सगळ्यांना द्या. आणि तो पार्थ आणि रम्याकडे मात्र खूपच ॲटिट्यूडने बघत असतो. आता रम्या सुद्धा हसून त्याला बाय करते आणि विजय तिथून निघून जातो. आता विक्रमला सगळं काही समजलेलं असतं, म्हणून आता विक्रम थोडासा चिडलेला असतो. तर आता वसवात्या त्याला म्हणत असते की विक्रम अरे कसा बोलला तू विजयशी. मग विक्रम म्हणत असतो की कसा बोललो,
म्हणजे काय, तो खूपच आता तिला चिडून म्हणतो की कसा बोललो, अगं चांगलंच तर सभ्य भाषेमध्ये बोललो की अगं त्याने आपल्या कंपनीला मिळालेलं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे हिसकावून. मग तुझी काय अपेक्षा होती की मी त्याच्यासाठी टाळ्या वाजवाव्यात, की त्याने आणलेले लाडू खायला हवे होते, काय करायला हवं होतं. तो खूपच आता जोरात ओरडत असतो. मग वसवात्या म्हणत असते की अरे विक्रम प्लीज शांत हो, मला तसं नव्हतं म्हणायचं. पण आता विक्रमला काही सहनच होत नसतं हे सगळं. मग विक्रम पार्थला म्हणत असतो की तुझं काय रे, कुठे लक्ष आहे तुझं, हे नेमकं झालं तरी कसं आणि कोणी केलं होतं प्रेझेंटेशन. आता असं म्हणताच तो पार्थवरती खूपच चिडलेला असतो. मग पार्थ म्हणत असतो की रोहितने. आता तो चिडतो आणि मग विक्रम म्हणत असतो की त्याला काहीतरी अनुभव आहे का आणि मुळात ते प्रेझेंटेशन कोणी तयार केलं होतं. तर पार्थ म्हणतो की रम्याने. मग असं म्हणताच आता तो म्हणतो की अरे मग तिने का नाही दिलं प्रेझेंटेशन, का तुम्ही असं केलं. मग रम्या म्हणत असते की मामा सॉरी, माझं थोडं पर्सनल काम होतं. तर पार्थ म्हणत असतो की उगाच सावरासावर करू नको, मीच तिला सांगितलं होतं की हे प्रेझेंटेशन तू देऊ नको म्हणून. विक्रम आता खूपच चिडलेला असतो आणि ते आता काहीतरी बोलणार तर मानिनी म्हणत असते की ऐका ना, तुम्ही आत्ताच आलेले आहात बाहेरून, फ्रेश व्हा आणि मग पार्थ बरोबर बोला. आणि पार्थला सुद्धा म्हणत असते की तू चल बरं आता जेवून घे आणि नाश्ता कर, सगळेजण आता शांत राहा. विक्रम मात्र काहीच ऐकून घेत नाही. तो आता रागारागाने तिथून निघून जातो. तर पार्थ सुद्धा आता त्याच्या पाठोपाठ रागाने निघून जातो. मग सगळे गेल्यानंतर वसवात्या म्हणत असते की हे काय, हे सगळेजण मला बघत बघत असे का गेलेले आहेत. तर रम्या म्हणत असते की तुला वेड लागले का, ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला मिळणार होतं, ते बळकावले त्या विजयने, तू काय नाचत नाचत त्याला इकडे घेऊन आलेली होती. तर आता वसवात्या म्हणत असते की चल रूममध्ये, तुला मी सगळं काही सांगते. आता वसवात्या रम्याला रूममध्ये घेऊन गेल्यानंतर आता सांगणार आहे की तिचा आणि विजयचाच हा प्लॅन आहे. तो ना पार्थ तुला खूप खालच्या थराला समजतो ना, तो तुझ्यावरती कोणती जबाबदारी देत नाही. अगं बघितलं ना, आजच हे आता कॉन्ट्रॅक्ट तुझ्यामुळे मिळालेलं नाहीये, त्या कंपनीला विजय घेऊन गेलेला आहे. अगं तुला कळतंय का, तो तुला काहीच किंमत देत नाहीये, पण आता तो तुला किंमत देईल, आता तो तुझ्या मागे मागे करेल. तर रम्या म्हणते की अगं आई, पण त्यासाठी आपल्या कंपनीचं नुकसान झालं. मग वसवात्या म्हणते की अगं थोड्याशा नुकसानामुळे काय होतंय, नुकसान झालं तरी झालं, त्याच्यामुळे एवढा काहीच फरक पडणार नाही. पण आता ते सगळेजण तुझ्या पायाशी येतील, कारण तूच नेहमी प्रेझेंटेशन करते आणि सगळं कॉन्ट्रॅक्ट तुला मिळून जातं. पण आज तू एकदा कॉन्ट्रॅक्टवरती म्हणजे काम केलं नाही, ते प्रेझेंटेशन केलं नाही, तर बघ कसं काय झालं. मग आता हा माझा आणि विजयचाच प्लॅन होता. पण प्रेक्षकांना खरं तर विजय वसवात्याला सुद्धा फसवतोय, कारण विजय हळूहळू करून आता पार्थची सगळी प्रॉपर्टी मिळवणार आहे असा त्याचा उद्देश आहे. पण ती नाही मिळू शकणार, कारण विक्रम आणि पार्थ पण तेवढेच हुशार आहेत, दोघेही खूप मेहनत करतात. त्यामुळे ते विजयच्या ट्रॅपमध्ये अडकणार नाहीत. विजयला अलगद आता ते बाहेर काढून टाकणार आहेत. रम्या आणि विजयचं जे काही सध्या चालू आहे ना, ते नंदिनी आणि पार्थ सगळ्यांसमोर आणणार आहे. पण सध्या तरी पार्थला थोडंसं गिल्टी फील होत आहे, कारण त्याला असं वाटत आहे जर ते प्रेझेंटेशन मी रम्याला करून दिलं असतं, रम्याला सांगायला लावलं असतं, तर एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला मिळालं असतं आणि मग आपल्या कंपनीचा फायदा झाला असता. पण मी उगाच हे सगळं रोहितला करायला सांगितलं, त्याला अनुभव नसताना मी त्याला सांगितलं. खरं तर नंदिनीने सांगितल्याप्रमाणे गोड बोलून काम करून घ्यायचं होतं रम्याकडून, पण मी थोडंसं आता टेन्शनमध्ये असल्यामुळे मला ते नाही करता आलं, असं आता तो स्वतःच्या मनाला समजावत असतो. तर हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.